हॅलो. या लेक्चरमध्ये आपण एप्रिल आणि मे 2025च्या अपॉइंटमेंट्स किंवा नेमणुका बघणार आहोत. तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये मोस्टली प्रश्न हे सिंगल लाईनरच असतात. फक्त एकचदा मागच्या 2-3 वर्ष आधी महाराष्ट्राचे गव्हर्नर होते म्हणून त्यांच्यावर मल्टी लाईनर प्रश्न आला होता. ते पण त्यांनी विचारलं होतं, की ते कुठले वगैरे आहेत तेवढंच विचारलं, जास्त काही विचारलं नाही. आता विचारतात काय आहे, की एक तर इन्स्टिट्यूशन विचारतील आणि त्यांचं नाव विचारतील किंवा त्यांचं आधी नाव सांगतील आणि नंतर ते कुठे बसलेत ते विचारतील. बस एवढंच विचारतात मोस्ट ऑफ द टाईम. जसं की पी-एफ-आर-डी-वर, इस्रोवर वगैरे मागं प्रश्न येऊन गेलेले आहेत. तसंच आता बाकीच्या ह्याच्यावर पण प्रश्न विचारतात. मोस्टली ते कशावर एक तर मोठी बॉडी असली कोणती इन्स्टिट्यूशन असलं त्याच्यावर विचारतात, नाहीतर रेग्युलेटरी बॉडी असली कोणती जसं की पी-एफ-आर-डी झालं, त्याच्यानंतर सेबी वगैरे झालं त्याच्यावर विचारतात किंवा मग यूएनची वगैरे बॉडी असली अशा याच्यावर विचारतात मोठ्या बॉडीजवर जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर. तर तसंच आपण इथे कव्हर करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे अजय भूषण प्रसाद पांडे. आता हे ए-आय-आय-बी आपल्याला ए-आय-आय-बी माहित आहे, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. आता ही आहे बीजिंगमध्ये. बीजिंग चायनामध्ये की शांघायमध्ये आहे? शांघायमध्ये एनडीबी आहे. हे एनडीबी जी आपली ब्रिक्सची बँक आहे ती आहे. तर ही एनडीबी शांघायमध्ये आहे आणि ए-आय-आय-बी ही आहे बीजिंगमध्ये चायनामध्ये. तर ह्याचे हे उपाध्यक्ष म्हणून यांची नेमणूक झालेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. अजय भूषण प्रसाद पांडे हे उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. अजय भूषण प्रसाद पांडे. आता हे लक्षात कसे ठेवायचे? अजय भूषण प्रसाद पांडे आहे हे ए-बी-पी, एबीपी, ए-आय-आय-बी वर यांची नेमणूक झाली असं लक्षात ठेवा. एबीपीची ए-आय-आय-बी वर नेमणूक झालेली आहे. लक्षात राहील. तर अजून एक गोष्ट, की मागं आपण एक कव्हर केलं होतं पांडेजी, चुलबुल पांडे आपण लक्षात ठेवलं होतं. कोणाला? तुहिन कांता पांडे यांना चुलबुल पांडे म्हणून आपण लक्षात ठेवलं होतं. तर ते कशावर त्यांची नेमणूक झालेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते आपण ते डिसेंबर जानेवारीचे लेक्चर होते त्याच्यामध्ये कव्हर केलं होतं ते. त्याच्यानंतर न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी हे 23व्या कायदा आयोग किंवा लॉ कमिशनचे अध्यक्ष झालेले आहेत. आता लॉ कमिशनचे जे अध्यक्ष असतात ते मोस्टली एक तर जे सुप्रीम कोर्टाचे जज असतात, नाहीतर हायकोर्टाचे चीफ चीफ जस्टिस असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. जे लॉ कमिशन असतं त्याचे अध्यक्ष. आता लॉ कमिशन दर 3 वर्षांनी बसतं. आय थिंक 1955 ला पहिल्यांदा बसलं होतं आणि आता हे जे 23वं आहे, 23व्याचे न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी आहेत आणि ह्यांनी म्हणजे हे 23वं लॉ कमिशन बसलं होतं. त्यांनीच जे आपले सायमल्टेनियस इलेक्शनचं जे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या एका लेक्चरमध्ये पॉलिटीच्या. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की जे लॉ कमिशन आहे 23वं तर त्यांनी पण सायमल्टेनियस इलेक्शन घ्यायसाठी दुजोरा दिला होता, की घ्या बा तुम्ही. आता यांचं काम काय आहे, की एक तर काही लॉ वगैरे आहेत ते कसे बनवायचे ते सांगतात किंवा जे जुने लॉज आहेत तर त्याच्यामध्ये काही बदल पाहिजे का? त्याच्यात काही चेंजेस म्हणजे जसे-जसे आता टेक्नॉलॉजी आली किंवा नवीन-नवीन जसा काळ येत आहे, तर त्याच्यामध्ये काही बदल पाहिजे का? ह्याचं ते रिव्ह्यू करत असतात. तर हे आहे लॉ कमिशन दर 3 वर्षांनी बसतं. तर ह्याचे आहेत न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी हे होते आपले जे सुप्रीम कोर्ट आहे त्याचे जज होते. ठीक आहे. रिटायर्ड जज. त्याच्यानंतर जितेंद्र मिश्रा. जितेंद्र मिश्रा हे प्रेसिडेंट ऑफ इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रेन आणि यंग पीपल ह्याचे ते प्रेसिडेंट झालेत. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट नाही बट हे कसे युनेस्कोनी बॅकिंग दिलेली ही एनजीओ आहे आणि हे काय करते की चिल्ड्रेन आणि युथ यंग पॉप्युलेशन आहे तर त्यांच्यावर जे मूवीज किंवा कोणती पण ऑडिओ व्हिज्युअल काही पण बनतं तर ते त्याची क्वालिटी चांगली असावी ह्याच्यासाठीचं हे असतं. तर त्याचे जितेंद्र मिश्रा हे प्रेसिडेंट झालेले आहे इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपल. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे ग्रीसमध्ये आहे. 2025-2027 ह्या पिरियडसाठी. त्याच्यानंतर मांगीलाल जाट. आता हे मांगीलाल जाट आहेत हे सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च आणि एज्युकेशन डेअरचे हे सेक्रेटरी झालेले आहेत. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे. ठीक आहे, सेक्रेटरी झालेले आहेत. सोबतच हे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ICAR चे पण हे महासंचालक किंवा डायरेक्टर झालेले आहेत. तर हे इम्पॉर्टंट आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? जाट आहेत. मी तुम्हाला मागे कोणतरी एका लेक्चरमध्ये सांगता सांगता बोललो होतो, की कधी पण जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरच म्हणतोय. ठीक आहे. जर आपल्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर विषय विचारले असेल, ऍग्रिकल्चर किंवा म्हैस वगैरे आहेत, तर त्यांच्याविषयी वगैरे काही विचारलं असेल, तर मोस्ट ऑफ द टाइम त्याचं उत्तर हरियाणाच्या टाइपमध्ये काहीतरी असेल. तर आता जाट जाट आपल्याला माहिती आहे हे हरियाणाचे असतात. ठीक आहे. तर हरियाणाचे जाट असतात आणि इथं पण ऍग्रिकल्चर विषय दिलेला आहे, कृषी विभाग आहे किंवा ऍग्रिकल्चर आहे, कृषीचं आहे. तर ह्याचे पण असंच लक्षात ठेवायचं, जे जाट आहेत ते सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च आणि एज्युकेशन डेअरवर गेलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ICARचे पण महासंचालक आहेत. तर असं मांगेलाल जाट यांना लक्षात ठेवायचं आहे. आता इथं कास्टिझम वगैरे काय करत नाही, मी जस्ट सांगतोय फक्त लक्षात ठेवायसाठी. जाट हे काय ऍग्रिकल्चरचे आहेत. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या. त्याच्यानंतर मीराबाई चानू. आता ह्यांना कोण नाही ओळखत सांगा तुम्ही.
मीराबाई चानू ह्यांना सगळेच जण ओळखतात. फक्त जे ओळखत नसतील त्यांनी लक्षात ठेवा की मीराबाई चानू ह्या वेट लिफ्टर आहेत आणि 2020चं आपलं हे झालं होतं टोकियो ऑलिम्पिक, त्याच्यामध्ये पण ह्यांना सिल्वर पदक वगैरे मिळालेलं. जे कॉमनवेल्थचे गेम असतात त्यांना बऱ्याचदा त्यांना गोल्ड मेडल वगैरे मिळालंय. इव्हन वर्ल्ड चॅम्पियनशिप पण त्यांनी ते चॅम्पियन आहेत वर्ल्ड चॅम्पियनशिप, तिथं पण गोल्ड मिळाले आहे त्यांना. तर ह्या मीराबाई चानू आहेत, ह्या इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अंतर्गत स्थापन झालेल्या ऍथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. लक्षात ठेवा, ह्या वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अंतर्गत जे स्थापन झालेले ऍथलीट्स कमिशन असे बरेचसे होत असणार आहेत. तर त्याच्यामध्ये हे जे ऍथलीट्स कमिशन आहे त्याच्या अध्यक्षपदी ह्यांची नेमणूक झालेली आहे. तर इथं नाव दिसेलच तुम्हाला, त्याच्यावरून लक्षात ठेवा मीराबाई चानू. ठीक आहे. आता याची वेगळी ट्रिक बनवायची गरज नाही, कारण की यांना आपण ओळखतोच, ते वेटलिफ्टर आहेत, त्याच्यावरून लक्षात राहील आपलं. त्याच्यानंतर शिवसुब्रमण्यम रमण. आता हे आहेत पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी PFRDA चे अध्यक्ष झालेले आहेत. PFRDA वर ऑलरेडी 2-3 वर्ष आधी MPSC मध्येच राज्यसेवेलाच प्रश्न येऊन गेलेला आहे, तर परत आता येऊ शकतो. शिवसुब्रमण्यम रमण असं लक्षात ठेवा. हे साऊथचे एखादी लक्षात ठेवून द्या, एक दोन काहीतरी आपलं सुटून जाईल, म्हणजे काय म्हणतात त्याला, एलिमिनेट करू शकतो आपण. PFRDA चे अध्यक्ष नवीन कोण झालेले आहे, शिवसुब्रमण्यम रमण. आणि हे यावर्षी इम्पॉर्टंट ह्यासाठी पण आहे, कारण की आता नॅशनल पेन्शन स्कीमच्या जागी, म्हणजे ह्याच्या जागी नाही, ह्याच्यासोबतच एक नवीन पेन्शन स्कीम आलेली आहे. तर त्याचं पण कोण PFRDA बघत आहे. हे PFRDA काय बघतं की राष्ट्रीय पेन्शन प्रणाली, हे जे सांगितलं नॅशनल पेन्शन स्कीम वगैरे, आणि आता जी नवीन आलेली आहे ती पण हे बघते. तर ह्याचं रेग्युलेशन नियमन वगैरे हे करत असते कोण, PFRDA. तर त्याचे अध्यक्ष कोण, शिवसुब्रमण्यम रमण झालेले आहेत. एवढं लक्षात ठेवा की ते साऊथचे कोणतरी असणार आहे PFRDचे, फक्त एवढं डोक्यात घालून ठेवा, म्हणजे तुमचं काहीतरी, म्हणजे एक दोन तरी एलिमिनेट होऊनच जाईल तुमचं. त्याच्यानंतर नेतुंबो नंदी नदैत्वहा. आता ह्या ज्या नेतुंबो नंदी नदैत्वहा आहेत, ह्या ह्या पण इम्पॉर्टंट आहेत, कारण की ह्या अशा पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत नामिबियाच्या, आणि त्याच्यानंतर मोदीजी पण ह्यांना भेटले होते, तर म्हणून ह्या पण इम्पॉर्टंट आहे. नेतुंबो नंदी नदैत्वहा, लक्षात ठेवा, ह्या नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. तर ह्या लक्षात कसं ठेवायचं, NNN फॉर एन. ठीक आहे, NNN फॉर नामिबियाचा एन, आलं लक्षात. त्याच्यानंतर राम मोहन MK, हे मरीन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मपेडाचे हे डायरेक्टर किंवा संचालक झालेले आहेत. लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. मपेडा आपण जे मरीन प्रोडक्ट्स आहेत त्यांचं एक्सपोर्टेशन वगैरे त्याचं बघत असतो. ही खूप इम्पॉर्टंट बॉडी आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट बॉडी आहे, लक्षात ठेवा. तर ह्याचे कोण, राम मोहन MK असंच नाव आहे त्यांचं. ठीक आहे, तर MK हे मपेडाचे अध्यक्ष झाले. एम वरून एम असं काहीतरी लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर आता रामवरून पण आपण मागे एक गोष्ट लक्षात ठेवली होती, जे डिसेंबर जानेवारीचे लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, की एक अशी बॉडी आहे की म्हणजे बरंचसं काहीतरी व्हायोलेशन होत आहे, आणि त्याच्यामुळे ते व्हायोलेशन थांबवण्यासाठी स्वतः राम आलेले आहेत. ते स्वतः राम आलेले आहेत, ती बॉडी कोणती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे परत. ठीक आहे, मागं मी एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ती जर नसेल येत तर मी तुम्हाला शेवटी सांगून येतील. त्याच्यानंतर डॉक्टर अजय कुमार हे UPSCच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झालेली आहे. अजय कुमार, लक्षात ठेवा, डॉक्टर अजय कुमार UPSCच्या अध्यक्षपदी यांची नेमणूक झालेली आहे. आता ह्याच्या अगोदर पण आपण एक अजय बघितलेला आहे, कोण, ABP यांची नेमणूक कशावर झालेली आहे, अजय भूषण प्रसाद पांडे यांची नेमणूक कशावर झालेली आहे, AIIB. राहील लक्षात, ABP AIIB, आणि हे अजय वेगळे आहेत. हे अजय आहेत, हे अजय कुमार आहेत, हे UPSC वर नेमणूक झालेली आहे यांची. आणि हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्यांनी पहिल्यांदा असं काहीतरी कुठेतरी एखाद्या याच्यावर इंटरव्ह्यू दिला होता आपल्या दूरदर्शनवर वगैरे, तर हे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 267 पोप. आता जे पोप असतात हे असतात रोमन कॅथोलिक चर्चचे, हे पूर्ण हे त्यांच्या हाताखाली असतं, आणि मोस्टली जे पण ख्रिश्चन लोक आहेत ते ह्यांना मानत असतात. हे बाप्टिझम वगैरे हे करतात. आणि ही जी चर्च आहे, रोमन कॅथोलिक चर्च आहे, ही पहिली सेंचुरी आहे असं म्हणतात, की जे स्वतः जे ख्रिस्त होतं त्यांनी स्वतः ही इस्टॅब्लिश केली होती. तर त्या चर्चचे हे नवीन पोप म्हणून निवडून आले. किती, 267 आहेत. 266 होते ते पोप फ्रान्सिस होते, त्यांची आता मृत्यू झालेली आहे. ते आपण डेथ न्यूज मध्ये कव्हर करू त्यांना. ठीक आहे, हे आता नवीन निवडून कोण आलेले आहेत, हे यांची निवडणूक होते. ठीक आहे, हे नवीन निवडून कोण आलेले आहेत, कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रोवोस्ट. आता जे मरण पावले त्यांचं पण नाव होतं पोप फ्रान्सिस. त्यांनी पोप फ्रान्सिस हे नाव धारण केलं होतं. यांचं स्वतःचं नाव आहे रॉबर्ट फ्रान्सिस. ठीक आहे, तर हे रोमन कॅथोलिक चर्चचे नवीन पोप म्हणून निवडून झालेले आहेत. आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की हे अमेरिकेचे पहिले आहेत, USA पहिले आहेत, आणि ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टिन म्हणून येणारे पहिले पोप आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, असं काहीतरी विचारू शकतात. त्यानंतर ह्यांनी पोप लिओ 14वे हे नाव धारण केलेले आहे. कोणतं, पोप लिओ 14वे. आता पोप लिओ जे आधीचे होते तर त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होऊन यांनी हे नाव धारण केले आहे, पोप लिओ 14वे. ठीक आहे, त्याच्यानंतर अनिल कुंबळे.
अनिल कुंबळे आपल्याला माहितच आहे, हे कर्नाटकाचे ब्रँड अँबॅसेडर झाले आहेत. कशासाठीचे? फॉर फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. कर्नाटक वन विभाग आणि वन्यजीव संवर्धनाचा कार्यक्रम आहे, त्याचे हे ब्रँड अँबॅसेडर झालेले आहेत. आता हे त्यासाठी 1 रुपया पण घेत नाहीयेत. ठीक आहे, 1 रुपया पण घेत नाहीयेत. हे जे ब्रँड अँबॅसेडर आहे त्यासाठी ते स्वतःहून विदाऊट रॉयल्टी वगैरे घेतात. तर असे हे इम्पॉर्टंट आहे. ब्रँड अँबॅसेडर कशाचे? आपल्याला माहितच आहे, तर याचे वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. कर्नाटक वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमासाठीचे. तसे झाले आपले अपॉइंटमेंट्स आणि नेमणुका. इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढेच घेतलेले आहेत. हां, हे तर राहिलंच. जे पांडेजी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, चुलबुल पांडे, ते काय होते? तुहिन कांता पांडे. तर ते आहेत सेबीचे अध्यक्ष. ठीक आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ते याचे अध्यक्ष कोण? तुहिन कांता पांडे. त्यांना आपण चुलबुल पांडे म्हणून लक्षात ठेवलं होतं. चुलबुल पांडेजी कुठे गेलेत? सेबीवर. लक्षात ठेवा, सेबी. आणि अजून एक मग बोलता बोलता बोललेलो राम. हा, राम वरून आपण काय लक्षात ठेवलं होतं? हा, तुम्हाला ती बॉडी सांगतो तर त्याचं नाव तरी तुम्हाला सांगायचं कमीत कमी. राम तर ते लक्षात ठेवलं होतं आपण. काय बॉडी होती? नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. तर ह्याच्यावर कोणाची नेमणूक झालेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. चलो फिर बाय.